बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दुर्गमानवड परिसरात अवैध बॉक्साईड उत्खननाला आळा, तहसीलदार अनिता देशमुख यांची धडक कारवाई. दुर्गमानवड परिसरात सुरू असलेल्या अवैध बॉक्साईड उत्खनन आणि वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई केली. तहसीलदार अनिता देशमुख यांनी पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 ठिकाणी चर खोदून रस्ता बंद केला आहे. तसेच पडसाळी आणि चाफेवाडी येथेही चर खोदून अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे मार्ग बंद करण्यात आले. अवैध बॉक्साईड वाहतूक करणाऱ्या MS09 FL 8689 या ट्रकवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रक चालक पळून गेल्याने तलाठी विश्वास शेणवे व कोतवाल लक्ष्मण गावडे यांनी घटनेची नोंद करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या, दुर्गमानवाड चाफेवाडी भागामध्ये अवैध 2 खनिज उत्खननाच्या तक्रारी आल्यानंतर तिथल्या भागामध्ये जिथं उत्खनन व्हायची शक्यता आहे तिथं प्रत्येक भागामध्ये चर खोदून ट्रकचा रस्ता बंद करून प्रशासनाने टाकलेला आहे. पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जवळजवळ 3 चरी मारलेल्या आहेत. दुर्गमानवाड, चाफेवाडी, तळगाव, पडसाळी या भागामध्ये चर खोदून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तसंच काल एका ट्रकवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांना, राधानगरी तालुक्यातील नागरिकांना मी असं आवाहन करते की जिथं अवैध 2 खनिज उत्खनन होत आहे असं आपल्याला वाटतंय तिथं प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.